हाय, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स आणि आज आपण हा बघूया मस्त 2 टायरचा जंगल थीम केक सोप्या पद्धतीने कसा डेकोरेट केलाय ते. लेट्स स्टार्ट. त्यासाठी मी इथे खालती 8 इंचमध्ये 2 किलो केक आणि 6 इंचमध्ये 1 किलो केक केलाय. ड्राय इन्ग्रेडियंट्स दोन्ही वेगवेगळे बाउल्समध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे वेट इन्ग्रेडियंट्स पण मी दोन्ही बेससाठी लागणारे वेगवेगळे बाउल्समध्ये मिक्स करून घेतले आहेत. आणि आता हे बॅटर मी 8 इंच टिन आणि 6 इंच टिनमध्ये बेक करायला ठेवलंय. तर इथे मी ऑलमोस्ट पाऊंड पॅकेट व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलंय छान. व्हिपिंग क्रीम कसं बीट करायचं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता इथे 8 इंचाचा जो केक होता त्याचे मी छान 3 लेयर्स कट करून घेतलेले आहेत. आणि जो बेस लेयर आहे तो मी सुरू करते घ्यायला आणि छान पाण्याने सोक केलाय. नॉर्मल वॉटर आहे. आणि आता ह्याच्यावरती व्हिपिंग क्रीमचा लेयर घालून पॅलेट नाईफच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता छान क्रीमचा लेयर स्पॉन्जवरती पसरवतीये. एक इवन लेयर छान आपला स्प्रेड झालेला आहे पहिल्या लेअरवरती. आता हा फ्लेवर आहे गुलाब गुलकंद, तर मी फ्लेवर घालून तो छान फ्लेवर स्प्रेड करून घेतीये. आणि आता अशाच पद्धतीने आपण दुसरा लेअर पण केलाय आणि ह्या ज्या मधल्या गॅप्स आहेत त्या आपण फिल करून घेतोय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ज्या मधल्या गॅप्स होत्या 2 लेअरच्या त्या सगळ्या छान फिल झाल्या आहेत. आणि आपण हे तिन्ही लेअर्स करून छान क्रम कोटिंग ह्या केकला केलेलं आहे. आता 2 टायर केक आहे त्यामुळे आपण बेसच्या केकमध्ये हे असे डॉवेल्स मिळतात तर ते आपण घालणार आहोत जेणेकरून केक आपला फर्म राहील बेसने. आणि अशा पद्धतीने हे डॉवेल्स घालून घेऊन आपण बेसवरती हा केक घेतलेला आहे मोठ्या बेस. केकचं फिनिशिंग आपण पिंक कलरच्या क्रीमनी करणार आहोत. तर मोठ्या पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने क्रीम सगळीकडे लावून घेऊन आता मी स्क्रेपरच्या साहाय्याने सगळे एजेस त्याचे प्लेन करून घेतीये. आता इथे मी दुसरा आपला जो 6 इंचाचा 1 kg केक आहे तो घेतलेला आहे आणि तो पण मी तिथे 3 लेयर्समध्ये कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपण अशाच पद्धतीने पहिला लेयर कट करून त्याच्यावर छान क्रीम लावून फ्लेवर घालून आपण छान केक तयार करणार आहोत. आणि अशाच पद्धतीने एकावर एक सगळे लेयर्स ठेवून मधल्या गॅप्स फिल करून आपण छान त्याला क्रम कोटिंग करणार आहोत त्या केकला. तुम्ही बघू शकता मस्त क्रम कोट जाईल. तर या वरच्या केकला सुद्धा आपण पिंक क्रीमनीच फिनिशिंग करणार आहोत. तर मागच्याच पद्धतीने मी क्रीम लावून स्क्रेपरच्या साहाय्याने छान फिनिश्ड एजेस केलेले आहेत आणि डॉवेलच्या साहाय्याने मी हा केक आपल्या खालच्या बेस केकवरती स्टॅक केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर मग इथे मी पेपर कटआउट्स केले आहेत ॲनिमल्सचे आणि क्रीमनी क्रीपर्स आणि छान नाजूक पानं काढलेली आहेत आणि बॉर्डरला छान सुंदर मोतीची बॉर्डर केलेली आहे नाजूकशी. तर असा करून ह्या पद्धतीने केकला हा लुक आलेला आहे. आशा करते तुम्हाला केक आवडला असेल. कमेंट्स करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करत राहावा. आणि माझ्या वर्कशॉपसाठी जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपची लिंक देईन, तिथे नक्की जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला जर तुमचा स्वतःचा होम बेकरी बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या संदर्भातले अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.